आपण जाऊया टेरिसवरती आणि ऑलरेडी एवढ्या पतंग कुठे पडली. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला हा नवीन ब्लॉग. गेले मी 4 ब्लॉग टाकले होते चॅनलवरती. ते 4 म्हणले 3 तर माझे सगळे होते कोकणातलेच. सॉरी, पहिला शिर्डीतला होता, बाकीचे 3 कोकणातले होते. जे मी शॉर्ट्स टाकले ते पण कोकणातलेच होते. ठीक आहे, तर आता आपण आलो कोकणातून, आपण परत आपल्या घरात आलो आहे, म्हणजे परत आपल्या जागी आलो आहे. आता मोस्टली जे काही ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील ते सगळे पुण्यातले. मी कुठे जातो, बाहेर काय करतो वगैरे याचे ब्लॉग असतील, ते खाणं पिणं वगैरे XYZ त्याचे ब्लॉग्स असतील ते. तर स्पेशल असणार आहे, जसं मी बोललो, हा मकर संक्रांती ब्लॉग. आज संडे, मंडे, ट्यूसडेला संक्रांती आहे. ठीक आहे, तर आज आपण चाललो आहे, म्हणजे मेन काय करतात सगळे मकर संक्रांतीला, तर पतंग उडवतात. तर आपण चाललो आता पतंगी आणायला. ठीक आहे, कारण की मी पहिलं राहिलो होतो केशवनगरला म्हणजे मम्मी पप्पांकडे मी तेव्हा राहिलो होतो. त्यावेळेस मी तिकडे उडवायचो पतंग. ठीक आहे, तिथं म्हणजे माझे मित्र वगैरे होते, लहानपण मला तिथे गेलं सगळं, तर त्यांच्यासोबत मी तिथे पतंग उडवायचो. खूप दिवसांनंतर, म्हणजे असं म्हणू शकतो तुम्ही 3 ते 4 वर्षांनंतर आज मी परत पतंग उडवणार आहे. ठीक आहे, अजूनमधून चालायचं, पण कधी असं तेवढं हे नाही की नाही का संक्रांती आली म्हणून आपण उडवतोय वगैरे काय. पण आज स्पेशली मी संक्रांत आहे म्हणून आता म्हणजे मी पार्कमध्ये माझा छोटा भाऊ, ठीक आहे, आम्ही हे केलं की आज चला पतंग उडवूया. संडे, आज संडे इव्हनिंग चांगली करूया. तर म्हणून आता आपण चाललो पतंग आणायला. ठीक आहे, आय नो माईक मुळे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होत असेल, पण काही दिवसांमध्ये आपण माईक पण घेऊन जातोयात की ज्याच्यामुळे आवाज अजून क्लिअर होईल. कारण की मला 2 ते 3 लोक बोलली पण की आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होतो, तर म्हणून माईक घे. तर माईक आपण नक्कीच घेऊ, माईक पण येईल. माईकमुळे आल्यानंतर मग अजून क्लिअर आवाज येईल. ओके, तर हो. आणि मला अजून हे सांगायचं होतं की खरंच यार तुमचा रिस्पॉन्स खूप छान येतो आहे. म्हणजे मला एक चांगलं मोटिवेशन भेटते त्याच्यामुळे की कुणाला करत राहा. लोक बघतात आपल्याला आणि लोकांना आवडतं सुद्धा. ठीक आहे, तर नक्की अजून जर काही इम्प्रूव्ह मी करावंसं असेल किंवा अजून मला काही इम्प्रूव्ह करायचं असेल, अजून मी नवीन काय केलं पाहिजे, अजून कसं केलं पाहिजे, हे नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, आणि थँक्यू सो मच सगळ्यांना थँक्यू सो मच. ठीक आहे, आता आपण जाऊयात. मी फ्रेश वगैरे अजून झालेलो नाही आहे कारण की संडे आज, तर आल्यानंतर फ्रेश होऊ. ओके, आता आपण चाललो पतंगी आणायला. पतंग बघू आता कुठे इथे भेटतील जवळपास. मी जास्त लांब नाही जाणार आहे आणि संध्याकाळचं ऑलरेडी 4:30 वाजता झालेत. आता मी जाऊन जेवढं जवळ भेटेल तेवढं सगळं घेऊन येईल. घेऊन आल्यानंतर आपण जाऊयात आपल्या टेरिसवरती गेल्यानंतर मी परत दाखवेन तुम्हाला. पण इथं मला तसं तर बघायला गेलं तर कुठंच दिसत नाही कोण जास्त पतंग उडवत आहे, नाही उडवत आहे, म्हणजे दिसतच नाही आहे. नॉर्मली मी केशवनगरला असताना असं वरती बघितलं की पतंगी, इथं नाही तसं. पण बघू वरती गेल्यानंतर अजून काय संध्याकाळ व्हायची अजून. आत्ता आपण चाललो इथून, घेऊ पतंगी, मग मी कळतो तुम्हाला. ओके, बाय. हाय पार्थ, हाय कर. हाय. एकदम पारूसा दिसतोय. आंघोळ केलेली आहेस ना तू? हो. कुठे चाललो आपण पतंग आणायला? बघू, जाऊ कुठेतरी. नीट कर ना. जाऊ कुठेतरी. चल, पैसे घे, जाऊयात लगेच. निघू आता आपण पतंग आणायला. ओके, एक तर फोन काय केलेला, एक तर आता आपण पतंग आणायला आपल्या ब्युटीला घेऊन. पण मी असं वरती बघतो तर मला खरंच कुठंच पतंग दिसत नाही, कुठंच. त्याच्यामुळे थोडंसं माझी अशी इच्छा मरायला लागली नाही आहे. इच्छा माझी अशी हे व्हायला लागली. कारण की मी गेल्या 2-3 दिवसांपासून स्वतःला असं प्रिपेअर करत होतो की कुणाला मस्त पतंग उडू, पेज घेऊ. पण काय पेज घ्यायला मला कुठं दिसत नाही. कुठंच आहे पार्क पतंगी, कुठे? कधी येणार? त्या साईडला थोडीशी हे झाड. वाव, फायनली आपण घेतलेलं आहे. जास्त नाही, मी 5च घेतल्यात. नंतर तुम्हाला ते ओपन करून दाखवतो मी. चाललो आता आपण मांजा बघू. आलो आत्ता आपण इथं पतंग घेतली आहे. सॉरी, मांजा घ्यायला आलो. हसनबाई म्हणजे खूप फेमस आहे. मी म्हणजे पहिलं जेव्हा शाळेत होतो त्यावेळेस इथे यायचो. भवानी पेठ येते आपलं, मी दाखवतो तुम्हाला टर्न करून. गर्दी बघा त्याकडे फक्त. हे भवानी पेठचा रोड आपला आणि हा हसनबाई दाखवतो माझ्या तिकडे जातो. माझ्या कसं असं रे लपड का नाही ना वर्ग
आत्ता आपण इथून अजून 2 पतंगी घेतल्यात, ही हा मांजा आणि हे ऑलरेडी एवढ्या पतंगी. गर्दी याच्याकडे मजबूत आहे, खरंच खूप मजबूत आहे. पण ते ओळखीमुळे आपल्याला त्यांनी पटापट करून दिलं लगेच आहे. लेट्स गो. बम आलो आत्ता आपण घेऊन. ठीक आहे, इथून आपण जाऊयात टेरिसवरती जाऊन उडूयात पतंग, बघूयात आता. तर आत्ता आपण ही सद्दी भरून घेतो याच्यात. आमची त्याला सद्दी म्हणतात, तुमची इथं काय म्हणतात त्याला नक्की सांगा. ठीक आहे, हे भरून आत्ता आपण जाऊ टेरिसवरती. म्हणजे याच्यात परत मांजा भरायचा. आता आत्ताच दुकान लागला त्या अर्ध भरतो. तर ह्या ठिकाणी आपण चाललो आता वरती पतंगी. चढ लवकर. गेली का? अगं चल ना, हिचा हात पकडायचा. हिचा हात पकड. फायनली आलो आता आपण टेरिसवरती. फक्त चेहरा काय एवढा घालायचा. उडू आता पतंग. ठीक आहे, अरे ठेवते बाहेर. ठीक आहे, समोर दिसतात मला 2 पतंगी. लेट्स सी. या पतंगीला आपण हे करूयात, कण बांधूयात. तर आम्ही त्यांनी इथं कण म्हणतो, तुमच्या इथं काय म्हणतात ते माहिती नाही आपल्याला, पण इथं आम्ही युजली त्याला कण म्हणतो. की आपण पतंगीला कण बांधूयात, त्यानंतर सरळ हवेत. लेट्स सी. समोर तो पतंग दिसते. पतंग लॉन्च झालेली आहे. मस्त असं पहिलं त्याच्यात आपली पतंग. Eternity later. नमस्कार मित्रांनो, तो हा कंटिन्यू मध्ये व्लॉग आहे. ठीक आहे, आपण संडेला तो स्टार्ट केलेला. तिकडे स्टार्ट केलं मस्त. संडेला टेरिसपर्यंत आपण गेलो. ठीक आहे, पण त्याच्यानंतर आपला झाला पचका. कारण की मी फर्स्ट टाइम टेरिसवरती गेलो आणि तेव्हा मला कळलं की आपलं टेरिस थोडंसं मध्ये पडतं. एक साईडला बिल्डिंग आणि मागं सगळी झाडं आहेत, म्हणून आपल्याला नीट काय हवा वगैरेचा प्रॉब्लेम होतो, म्हणून पतंग आपली उडलीच नाही. ठीक आहे, मग मंडे होता. मग मंडे आपण पॉज घेतला. आज आहे ट्यूसडे, संक्रांत आहे. मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, मी जसं बोललो होतो की आपलं घर आहे केशवनगरला, आपण इथून पतंग उडवायचं होतं. मी आलो आता केशवनगरला. मी दाखवतो तुम्हाला इथून. समोर पतंगी दिसतात. इथं बघून मजा येते. आता इथे उडवू आपण. ठीक आहे, मी दाखवतो मी तुम्हाला. मग बॅक कॅमेरा करून यो इकडे आहेत, दिसतात का तुम्हाला? बघा, पतंगीच फक्त. आता मजा येईल उडवायला. उडू आता, मग बघू, कळवतो तुम्हाला मी. पार दाखव. हा आहे आपला आजचा स्टॉक. तसं तर इथं नाही जास्त पतंगी, बट चल आपण एवढं घेऊन ठेवले आहेत. या 4 ते 5 आपण आता घेऊन जाऊ वरती. तर उडवत आता पतंग. पण त्याच्या अगोदर एक सांगायचं असं की एक मला कळलं की जेवढी डेव्हलपमेंट होते ना तेवढं साईड इफेक्ट आपल्याला, म्हणजे त्याचा साईड इफेक्ट आहे की त्याच्यामुळे आपल्याला पण प्रॉब्लेम्स होत आहेत. जसं की एक्झाम्पल मी हे पतंगीचं घेतो. पहिली किती हवा होती, म्हणजे पहिली अशी सोडल्या हवा, म्हणजे पतंग हवेला जात होती, हवा लागत होती. आता जेवढं डेव्हलपमेंट झालं की आजूबाजू फक्त बिल्डिंग्स आहेत. त्याच्यामुळे हवा नीट येत नाही. म्हणजे सिटी डेव्हलप तर होती, म्हणजे आपलं जे काय आहे पुणे सिटी चांगल्या ह्याच्यात तर चालली आहे. पण त्याचा साईड इफेक्ट जो आपण मिडल क्लास लोक राहतो त्यांना खूप फेस करावं लागतं. कारण की हे बिल्डिंग्स वगैरेमध्ये जेवढे राहतात, मी तुम्हाला एवढं सांगतो की त्यांना कधी हे म्हणजे असे हे पतंग उडवणं किंवा काही जे आपण गल्ली खेळ म्हणजे जे काय खेळ वगैरे खेळतो त्यांना एवढं त्याचं हे नाही आहे. पण आपण जे कॉमन लोक, म्हणजे मी तरी स्पेसिफिकली जे आहे आम्ही मिडल क्लास, इथं मी गल्लीत वगैरे पहिले खेळायचो वगैरे, आता तसं काहीच नाही राहिलं. सगळं हळूहळू कमी होत चाललंय. ठीक आहे, काय आता आपण बदलू नाही शकत. उडत आता पतंग, दाखवतो मी तुम्हाला. बाय. तर आपली पतंग आपण लावली होती, हवेत गेली आणि त्या हवेतच माझ्या हातातून तुटला तो मांजा. दाखव त्यांना पतंग कुठं पडली. वरच्या पतंगी दाखव आता.
फायनली जो एवढा मी जे काय हे केलेलं तो आता आपली पतंग उडलेली आहे, दिसते का? हा, पिंक, येस. समोर एवढ्या साऱ्या अशा पतंगी आहेत. पार तोडवताना काय करतोय? तर अशा प्रकारे आपली पतंग उडलेली आहे. ठीक आहे. खूप म्हणजे मी खूप प्रयत्न करत होतो तिला, तिकडे असताना पण प्रयत्न करत होतो, इकडे असताना पण माझे प्रयत्नच चालू होते. शेवटी आपली पतंग उडलेली आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता बघा पतंग. पेज घ्यायला बघू आपण, जाऊ. प्रयत्न करतो पेज घ्यायचा. नाही गोल्या नाही, गोल्या नाही. बघा पतंग. ठीक आहे. म्हणजे मी खरंच खूप प्रयत्न केले होते, पण शेवटी आपली उडली. प्रयत्न केला म्हणजे तिकडे हवंच नव्हती. आता तिकडे आल्यानंतर एका झटक्यात पतंग आपली वरती गेलेली आहे. बघू आपण पेज घेऊ, दाखवतो मी तुम्हाला. चालूच ठेवा वरती व्हिडिओ. पडलो. तिकडे बघ पतंगीचा दाखव. व्हिडिओ करून झूम करून दाखव पतंग. ते झूमच केली. हे बघा. अरे वरती आवाज नाही लागत आहे. मम्मी दाखव. अरे हिते आई. बघूया आता पेज घ्यायला ट्राय करूया. कोण रे दादू? आपण डॉन म्हणतात डॉन. ए या मागून नको टाकू, पण हातावरून नको टाकू. मायनस पण झाली आपली आता. म्हणजे त्याची पण गुल केली मी, त्याची पण गुल झाली आणि त्यात आपली पण गुल झाली. माझ्या मांजाचा पूर्णपणे आता गुंतडा झालाय. बघू आपण, दाखवतो मी तुम्हाला. थांबा. तर मगाशी आपली एक गेली, आता ही दुसरी लावतो. गेली म्हणजे ती पण सगळे म्हणजे मांजा जो मी भरलाय ना, तो काय फर्स्ट टाइम कसला असला घाणेरडा भरलाय ना, की त्याच्यामुळे काय नीट होईना, हातातून तुटते डायरेक्ट पतंग. आता आपण दुसरी लावतोय. अजून एकच तेवढी मजा आहे. करून घेऊ आता, काय होतं उद्या. लेट्स सी. बघू आता. आवाज बघा, आवाज दिसतोय. हवा. तुटला का? उडवत आता पण परत. ही आपली चौथी पतंग आहे आजची. ठीक आहे. 2 पतंग इथे माझ्या हातापासूनच तुटल्या. ठीक आहे. एक माझी इकडे पडलेली तुम्हाला मी दाखवली, एक पण माझी दुसरी ती होती ती पण हातापासून तुटली. तिसरी मी पेज घ्यायला गेलो, तिसरी ती गुल झाली, पण ती परत माझ्या हातापासून. म्हणजे काय आज नशीब आहे का नाही काय माहिती माझं, पण ठीक माझ्या येते. दाखवतो मी तुम्हाला. स्टे ट्यून. अरे इकडे फिरव आपल्याकडं. हा दाखवते मग. ही आपली रेड आणि ब्लॅक आपली आहे. ठीक आहे. दादू मांजा क्या चालू. व्हिडिओ घे. क्या कुठे पतंग? अडकलाय. अरे लपटून दे रे, माझ्या परत हे होईल. बस याला संपला माझ्या. संपायला आलाय. दांडे. अरे काय विषय, सेम आहे का? मांजा सेम आहे का आपला? हिरवा आहे. कोण रे? A few moments later. मस्त असा आता म्हणजे एकदम एन्जॉयला मूड झालाय. खरंच खूप छान वाटतंय.
सगळीकडे पतंगीच पतंगी आहेत फक्त. व्हिडिओ वाव, मी व्हिडिओच चालू नाही केला. ही आपली पतंग मस्त क्लिप काढली आणि व्हिडिओ चालू नाही केला. लास्ट पतंग आपली. वाव, पार्थ पतंग खाली घेतात. ढील सोड त्यांच्या ह्याला बसल. हे दिसतोय तुम्हाला मांजा. मस्त असा उडून. आता खूपच ऊन पडलं असतं जातो खाली, पण मजा आली खरंच. मजा आली खरंच उडवायला पतंग. ही पतंग भारी येते. परत या नेक्स्ट सॅटर्डे, या सॅटर्डे संडेला आता आपलं आहे म्हणून की या सॅटर्डे संडेला पण परत उडवू आता. ओके बाय. आपला मांजा अख्खा तो खराब करून टाकला. यांची छपरी मांजा दिलेला आहे यावेळेस. जाऊ आता आपण. ओके, पूर्ण गरमीनी म्हणजे काय सुचलं ना मला. पण ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, जे पतंग वगैरे जर का उडवत असेल तर प्लीज काळजी घ्या, स्वतःची पण आणि पक्ष्यांची पण. मांजा वगैरे आम्ही तो साधाच भरला, एकदम साध्यावरतीच करा. ठीक आहे, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूत आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.